अमरावती मनपाने गेल्या 2.5 वर्षाआधी 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करून मोठ्या गाजावाजात सुरू केलेले आकांक्षी शौचालय 5 दिवसाच्या आत सुरू करून महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरमार्फत विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे निवेदन देण्यात आले। अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात सन 2023 मध्ये अमरावती शहरातील 5 ठिकाणी महिलांची नैसर्गिक विधीची सोय व्हावी म्हणून आकांक्षी योजनांतर्गत सार्वजनिक शौचालय स्थापित करण्यात आली। सदर ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत, ज्यामध्ये वेलकम पॉइंट, जिल्हाधिकारी कार्यालय, गाडगेनगर पोलीस स्टेशन, नवी वस्ती, बडनेरा बस स्थानक, छत्री तलाव अमरावती शहर हे विभागीय मुख्यालय असून कापडाची मोठी बाजारपेठ आहे। जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व तालुक्यातून महिला पुरुष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात, परंतु महिलांसाठी येथे सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची गैरसोय आणि कुचंबना होते। गेल्या 2.5 वर्षाआधी जवळपास 3 करोड रुपये खर्च करून ही शौचालय उभारली आहेत, जी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। ही शौचालय नुसते शोभेच्या वस्तू बनले आहेत, याची अत्यंत दुरावस्था झाली असून अत्यंत वाईट परिस्थिती ही शौचालय सध्या आहेत। मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना हे पांढरे हत्ती का पोसत आहेत, असा सवाल प्रहारच्या वतीने करण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरतर्फे आज महानगरपालिकाच्या विरोधात आणि लोकनियाय कामं जे महानगरपालिकेने केलेले आहेत त्या जनतेच्या खुलासासाठी एक पत्रकार परिषद जे अमरावती महानगरपालिकेचे जे मुद्दे असते त्यामध्ये त्यांनी हा आकांक्षी शौचालय योजनेचा जो भोंगळ कारभार आहे आणि भ्रष्टाचार आहे तो त्यांनी बाहेर काढला। त्या माध्यमातून हा जो विषय आहे अजून पेटला। प्रहार जनशक्ती पक्षाने हा जो आकांक्षी शौचालय जो योजना आहे मनपा आयुक्त आष्टीकर 2023 मध्ये ज्यांनी हे 2.5 कोटी या 2.5-3 कोटीच्या दरम्यान यांनी याचं टेंडर काढलं आणि अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक शेगाव नाका, एक पंचवटी चौक, एक जिल्हा कचेरी, एक छत्री तलाव रोड आणि एक बडनेरा डेपो असे 5 यांनी हे शौचालय आकांक्षी शौचालय हे या शहरामध्ये बांधले। पण त्यानंतर जे बांधून तयार झाले, उद्घाटन झाला, वादागादा झाला, आमदारांनी उद्घाटन केलं चांगला थाटामाटात, पण त्यानंतर या शौचालयाचं नियोजन शून्य होतं। आज 2-2.25 वर्षाचा कालावधी झाला आहे, पण हे 2.5 कोटीचे जे बांधलेले हे 5 जे शहरामधले शौचालय आहे आकांक्षी योजनेचे, याचा वापर इच्छा ज्या अमरावती जिल्ह्यातील शहरातील नागरिकांना अजिबात झाला नाही। ते धूळ खात आहे, ते तुटलेले आहे, पूर्ण गटार झालेले आहे, खराब परिस्थितीमध्ये आहे। म्हणजे एक 50-50, 60-60 लाखाचं एक शौचालय त्यांनी बांधलं आहे, या नियोजन करून बांधलं आहे बरोबर। पण हे नियोजन होतं का नव्हतं का याच्यात पुरा भ्रष्टाचार होता यावर आमचा पूर्ण संशय आहे। विभागीय आयुक्त साहेबांना मॅडमना काल आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाबरोबर याचं निवेदन दिलं आणि याच्यात चौकशी करून हे पहिले तर 5 दिवसात हे जनतेसाठी नागरिकांसाठी खुलं झालं पाहिजे। नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष 17 तारखेला म्हणजे 5 दिवसाने 6व्या दिवशी लाडकी बहीणच्या हाताने आम्ही वाचागाचा करून उद्घाटन करून ते आम्ही जनतेसाठी खुलं करणार। 50 लाखामध्ये जर यांनी एक शौचालय जर उभं केलं, आज अमरावती महानगरपालिकेची एक वैयक्तिक शौचालय योजना निघालेली आहे, ज्यांनी ते लाभार्थ्यांना 12,000, 6,000 पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात 12,000 म्हणजे आज हे देत आहेत। 2023 मध्ये यांनी 50-50 लाखाचे बांधले। हा जो भोंगळ कारभार जो झाला आहे, हा जो भ्रष्टाचार झाला आहे, याबद्दल सखोल विभागीय आयुक्तांनी चौकशी लावावं। सदर याच्यात गुन्हे दाखल झाले पाहिजे जो दोषी असेल। आम्ही जर इथं आम्हाला न्याय मिळाला नाही, आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही न्यायालयीन लढाई लढू। पण अमरावती महानगरपालिकेमध्ये जो 2.5 कोटीचा हे काही आष्टीकरच्या बापाचे पैसे नाही आहे, हे सर्वसाधारण तुमचे पैसे आहेत, तुम्ही टॅक्स भरता, आम्ही टॅक्स भरतो, सर्वसाधारण जनता टॅक्स भरते, व्यापारी टॅक्स भरते। आपल्या टॅक्समधून हे 2.5 कोटी 2.5-3 कोटी यांनी खर्च केलेले आहे, हे कोणाच्या बापाची दौलत नाही। हे 2.5 कोटी खर्च करताना यांनी कोणतंच नियोजन केलं नाही, नियोजन पूर्ण शून्य होतं। त्यासाठी हा जो त्यांचा भोंगळ कारभार झालेला आहे याबद्दल सखोल चौकशी करून आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना मॅडमने म्हटलं आहे आमच्या स्तरावर आम्ही चौकशी करू। याच्यात पुढची लढाई न्यायालयीन लढाई राहील
आणि आमच्या प्रारंभाच्या माध्यमातून लाडकी बहीणच्या हातानं उद्घाटन करून हे आम्ही जनतेसाठी सुरू करणार. या शौचालयाची निर्मिती कोणत्या निधीतून कुठल्या लेखाशीर्षाखाली झाली, याला मान्यता देणारे अधिकारी कोण, कंत्राटदार कोण, किती रुपयाची देयके अदा करण्यात आली व झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, याची तातडीने चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहारमार्फत विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात प्रहार पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. आता आज बंटी भाऊंनी सांगितलंय की आजची पत्रकार परिषद कशासाठी आहे, पण आपल्या माध्यमातून मी अमरावतीकर जनतेला सांगतो की गेल्या 2.5 वर्षापासून जे प्रशासक राज अमरावती महानगरपालिकेमध्ये आहे हे केवळ भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे, हिमनगाचं एक टोक आहे. असे अनेक भ्रष्टाचार त्या महानगरपालिकेमध्ये खुलेआम सुरू आहे. आणि आता आम्ही महानगरपालिकेवर थर्ड आय, तिसरा डोळा म्हणून आम्ही नजर ठेवणार आहे. प्रशासनाने असं समजू नये की नगरसेवक नाही, महापौर नाही, उपमहापौर नाही तर आपली मनमानी चालेल. आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच सांगतो की प्रहारची करडी नजर मनपाच्या पूर्ण कारभारावर आहे आणि या माध्यमातून अनेक मुद्दे आता आम्ही या ठिकाणी उचलणार आहोत. कारण नगरसेवक नसल्याने प्रशासनाचं पूर्ण फावलेलं आहे आणि प्रशासनाचा काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी मनमानी कारभार सुरू आहे. या माध्यमातून हे जे आकांक्षी शौचालय आहेत हे शौचालय जर मनपाने 5 दिवसाच्या आत अतिशय चांगल्या अवस्थेत साफ स्वच्छ करून जर उपलब्ध करून दिले नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष लाडक्या बहिणीच्या हाताने आम्ही स्वतः श्रमदान करू, आम्ही ते स्वच्छ करू आणि आम्ही श्रमदान करून स्वच्छ करून अत्यंत चांगल्या पद्धतीने लाडक्या बहिणीच्या हाताने आम्ही ते महिलांसाठी त्या ठिकाणी लोकार्पित करू. कारण अमरावती विभागीय आयुक्तालय आहे, जिल्ह्याचं मुख्यालय आहे, या ठिकाणी 50% महिला आहेत आणि हजारोच्या संख्येने महिला रोज शहरामध्ये येतात. पण एकाही ठिकाणी महिलांच्या नैसर्गिक विधीची त्या ठिकाणी सोय नाही. त्यामुळे महिलांची मानसिक कुचंबना होते, शारीरिक कुचंबना होते. या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे आणि मनपाला सांगतोय की अनेक ठिकाणी फायर ऑडिट झालेलं नाही आहे. अनेक भूखंड आता चुकीच्या पद्धतीने विकले जात आहेत. त्यानंतर मनपामध्ये टॅक्सच्या नावावर अनेक ठिकाणी सावळा गोंधळ सुरू आहे. एकीकडे मनपा म्हणतं आमच्याकडे पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही, विकासाला पैसे नाही आणि 2.5-3 कोटी रुपये तुम्ही असे गेल्या 2.5-3 वर्षापासून या धुळकात पडलेल्या शौचालयावर खर्च करता. त्याची वास्तविक किंमत किती आहे, त्याचं बाजार मूल्य किती आहे, तुम्ही किती रुपयाने खरेदी केले, टेंडर प्रोसेस काय होती, कोणत्या हेळखाली पैसे होते, या सगळ्याचा अहवाल मनपाने दिला पाहिजे. नाहीतर आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि या केवळ हेच नाही अनेक प्रकरणं आहेत की आम्ही कोर्टाच्या माध्यमातून सोडवू आणि जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. 2 ते 2.5 वर्षापूर्वी महानगरपालिकेनं शौचालयाची सोय जागोजागी मेन प्रमुख ठिकाणी केली होती. आष्टीकर साहेब त्यावेळेस आयुक्त होते. आष्टीकर साहेबांनी त्यावेळेस 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करून गाजावाजा करून ते शौचालय आकांक्षी शौचालय योजनामध्ये ते शौचालय उघडले प्रमुख ठिकाणी, गाडगेनगर, BMB अशा या ठिकाणी. पण ते 2.5 वर्षापासून ते शौचालय धुळखात पडत आहे. म्हणजे नवीन शौचालय बनल्यानंतरही ते लोकन्यायासाठी उघडे नाही आहेत. आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काल विभागीय आयुक्त मॅडम यांनाही निवेदन दिलं आणि त्यानंतर येणाऱ्या 5 दिवसात जर का ते शौचालय पूर्वस्थितीत जर उघडे नाही झाले तर आम्ही लाडकी बहिणीमार्फत हे आम्ही शौचालय गाजावाजा थ्रू प्रहार जनशक्ती पक्षाच्या आम्ही ते शौचालय उघडे करू.